नाही नाही पर फॅमिली 3400 रुपये फक्त. लाजिरवाणी गोष्ट आहे खरं तर. मी शासनाच्या विरोधात नाहीये, पण खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे ही. 3400 रुपये हे पाणी काढण्यात पण नाही जाणार. शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे गेले तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये. मग तिथून पुढे कसं काय होणार? तिथून पुढच्या गोष्टी कशा होणार? बरं, एका शेतकऱ्याला तुम्ही 3400 रुपये जर देताय तर तो आधी हा विचार करेल की घरच्यांना आपण डाळ भात खाऊ घालण्यासाठी तांदूळ तरी विकत घ्यावेत. मॅडम, आपण केंद्र सरकार जे आहे ते आपलं पंजाबला जे आहे 50,000ची मदत केलेलं आहे त्या ठिकाणी. महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राची दखल का घेत नाहीये? पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी केंद्र सरकारला पाहवत नाहीये का? पंजाब हा असं म्हणलं जाते की शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी मातृभूमी, किंवा तिथून सगळ्यात जास्त धनधान्य येतं. आणि आपण पाहिलंय की गेल्या महिन्यापासून तिथं पण खूप मोठा पूर आलाय, खूप धनधान्य नुकसान झालंय, पशु नुकसान झालंय, प्राणी सगळ्यांचं हे झालंय. पण जर तिथं मदत पोहोचू शकते तर महाराष्ट्रात पण पोहोचणं गरजेचं आहे. आणि हे कोण करायला पाहिजे? आपण स्वतःहून ती सुरुवात केली पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्याकडे लक्ष नाही देणार आहे.